अत्यंत दुःखद बातमी आहे. म्हसवड सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक तांदुळवाडीजवळ पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने सुरू झालेला प्रवास काही क्षणातच मृत्यूच्या दरीत कोसळला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर रविवारी दुपारी काळाने भीषण घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या हृदयद्रावक अपघातात लहान मुले व महिलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 6 जणांना स्थानिकांच्या मदतीने जीवनदान देखील मिळाले आहे. म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावी परत होते. अगदी काही अंतरावरतीच पंढरपूर आलेले होते. मंदिराच्या बाहेर सर्वांनी ग्रुप फोटो देखील काढला. तो काहींच्या जीवनाचा शेवटचा फोटो ठरला. देवदर्शनाचा प्रसाद आणि समाधान मनात घेऊन घरी निघालेल्या या कुटुंबावर काही क्षणातच दुर्दैव कोसळले. दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव पिकअप थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही क्षणातच आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. मदतीसाठी होणाऱ्या हाका आणि विहिरीत सुरू असलेली जीव वाचवण्याची धडपड पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच तांदुळवाडी परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. कोणतीही पर्वा न करता अनेक युवक विहिरीत उतरले. जीवांच्या आकांताने सुरू झालेल्या बचाव कार्यातून काही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांच्या मदतीने वाहन व मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. घटनास्थळी आढळलेले दृश्य अत्यंत वेदनादायी होते. मृतांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश असल्याने प्रत्येकाचे मन हेलावून गेले. एकाच गावातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रांजणी गावात शोककळा पसरली आहे. अनेक घरांचे आधारवड हिरावले गेल्याने गावभर हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणवले. दरम्यान ज्या विहिरीत हा अपघात झाला ती विहीर रस्त्याच्या अगदी लगत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर या विहिरीभोवती संरक्षण भिंत उभारण्याची मागणी यापूर्वी करण्यात आलेली होती. विहिरीच्या मालकाने जिल्हा प्रशासन तसेच संबंधित बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात दुर्लक्ष झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त करीत असून मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या भाविकांचा प्रवास मात्र कायमचा थांबला. सिद्धनाथाच्या दर्शनाचा प्रसाद घरापर्यंत पोचण्याआधीच अनेक कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि रांजणी गावाच्या इतिहासात दुःखाची काळी नोंद झाली. या पिकअपमध्ये कोण देवासाठी गेले होते ते भाविक भक्त, त्यांची नावे देखील आपल्या हाती आलेले आहेत. पाहूयात आपण. सिद्धेश्वर पोपट जाधव, सागर चौगुले जे ड्रायव्हर आहेत, पूजा अमोल सातोरे, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे, शशिकला पोपट जाधव, बालाजी बावचे, संदीप बावचे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे, बालाजी बावचे यांचा लहान मुलगा, असे सर्वजण हे
पंढरपूर रांजणी येथून म्हसवड येथे श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी पिकअपमधून सकाळी गेले होते आणि येताना हा अपघात घडलेला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 6 जणांना जीवदान मिळालेले आहे. या घटनेची माहिती परिसरात मिळताच सर्वजण मदतीसाठी धावलेले आपण इथं या स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय. भली मोठी या ठिकाणी ही पाण्याने भरलेली विहीर आहे आणि ग्रामस्थांच्या मदतीने हा पिकअप बाहेर काढण्यात यश देखील आलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या दुर्घटना इथून पुढे घडू नयेत, अशा प्रकारचे अपघात घडू नयेत, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.